हा भाग समजून घेण्यासाठी आधीचे सर्व भाग नक्की बघा. रणजितने आराध्याच्या म्हणण्यानुसार सगळ्या तयाऱ्या करून घेतल्या होत्या. विशेषतः तो स्वतः देखरेख करून सर्व काही व्यवस्थित करत होता. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याने सर्व तयारी पूर्ण केली होती. संध्याकाळी तो घरी पोहोचला. तेव्हा त्याने आराध्याला फार्म हाऊसच्या किल्ल्या सुपूर्द केल्या आणि म्हणाला, ऑल द बेस्ट. आराध्याने हसून त्याचे आभार मानले आणि म्हणाली, पण भाऊ आयुषचे काय? तेव्हा रणजितने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, त्याची चिंता करू नकोस. मी आधीच सगळ्यांसाठी चित्रपटाची तिकिटे बुक करून ठेवली आहेत. तुम्ही लोक आरामात जा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा. आराध्या म्हणाली, धन्यवाद भाऊ. आणि तिथून रूममध्ये गेली. तिथे जाऊन तिने स्वतःसाठी ब्लड रेड रंगाची साडी काढली, ज्यात काळ्या रंगाची बॉर्डर होती, आणि ती बदलण्यासाठी गेली. तिने साडी नेसली, ज्यात ब्लाऊज काळ्या रंगाचा, बॅकलेस आणि स्लीवलेस होता. तो ब्लाऊज फक्त मागे दोऱ्याच्या साहाय्याने बांधलेला होता. साडी नेसून तिने मॅचिंग कानातले इयरिंग्स आणि मॅचिंग बांगड्या घातल्या. चेहऱ्यावर हलका मेकअप आणि कपाळावर काळ्या रंगाची छोटीशी टिकली, ज्यामुळे तिला एक वेगळाच लुक मिळाला होता. भांगात सिंदूर आणि गळ्यात नेहमीप्रमाणे मंगळसूत्र. तिने आपल्या केसाचा हाय मेशी बन बनवला आणि पुढील भांगातून केसांच्या 2 बटा मोकळ्या सोडल्या, ज्या तिच्या गालावर लोंबत होत्या. काजळ लावलेले डोळे आणि आयलाइनर लावून तिने आपल्या ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली. सर्व तयारी झाल्यावर तिने स्वतःला आरशात पाहिले. ती अप्रतिम सुंदर दिसत होती. साडीमध्ये तिचे फिगर आणखीनच आकर्षित वाटत होते. आज तिच्या अदाकारीने एक वेगळी जादू पसरवली होती. नेहमी साध्या लुकमध्ये राहणारी आराध्या आज बोल्ड अवतारात होती. जर कोणी तिला असे पाहिले तर बघतच राहील. स्वतःला पूर्णपणे तयार केल्यानंतर आराध्याने आकाशसाठी एक पांढऱ्या रंगाचा शर्ट काढला आणि सोबत काळ्या रंगाची जीन्स. मग ती थेट आकाशच्या स्टडी रूममध्ये गेली, जिथे आकाश बसून आपले काम करत होता. तिने जाऊन आकाशचा हात पकडला आणि त्याला उठवू लागली. आकाशने अचानक झालेल्या या हालचालीमुळे आपली नजर वर करून पाहिली, तर आराध्याला असे बघून बघतच राहिला. तो डोळे मिचकावणेही विसरून गेला होता. तेव्हा आराध्याने त्याचा हात ओढत म्हटले, माझ्यासोबत चला तुम्ही. आकाश म्हणाला, पण कुठे? यावर आराध्या म्हणाली, चला तर सगळं कळेल. असे बोलून ती जाऊ लागली. तेव्हा आकाशने तिला झटक्याने आपल्याकडे खेचले आणि आपले हात तिच्या कमरेवर ठेवले. तो तिच्या मानेवर चुंबन घेण्यासाठी झुकला, पण आराध्याने त्याला धक्का दिला आणि म्हणाली, आधीच माझ्यासोबत चला. आकाशने तिच्या पुढे हार मानली आणि तिच्यासोबत रूममध्ये आला. आराध्याने त्याला त्याचे कपडे दिले आणि म्हणाली, लवकर बदलून या. आकाश तर फक्त तिला बघून समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की आराध्याला काय करायचं आहे, पण ती कुठे त्याला सांगणार होती. बिचारा आकाश काय करणार. शांतपणे कपडे घेऊन बदलण्यासाठी गेला. थोड्या वेळाने तो कपडे बदलून आला. आराध्या तर त्याला बघतच राहिली. पांढऱ्या शर्टमध्ये त्याची मस्क्युलर बॉडी खूप आकर्षक वाटत होती. त्याने शर्टच्या बाहू कोपऱ्यापर्यंत गुंडाळल्या होत्या आणि त्याच्या शर्टचे वरचे 3 बटणे उघडे होते, ज्यामुळे त्याची रुंद आणि मस्क्युलर छाती थोडी दिसत होती. त्याचे उभ्या कॉलर बॉन्स बघून तर कोणीही वेडा होईल. आराध्याने स्वतःला सावरले आणि म्हणाली, उभे राहू नका, लवकर तयार व्हा. आकाशने विचारले, पण आपण कुठे जात आहोत? आराध्याने त्याला रागाने पाहिले आणि म्हणाली, सांगितले ना, कळेल. आकाशने आता काही न बोलता लवकर तयार झाला. तो तयार झाल्यावर आराध्याने त्याचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. आकाशला काही समजत नव्हते. आराध्याने त्याला घेऊन कारमध्ये बसली आणि स्वतःही बाजूला बसली. आराध्याने ड्रायव्हरला म्हटले, दादा चला. फार्म हाऊस सुमारे 45 मिनिटाच्या अंतरावर होते. लवकर करा, लवकर चला. असे बोलून 30 मिनिटातच रस्ता पूर्ण करून घेतला. आकाश फक्त तिच्या बदललेल्या वागणुकीकडे बघत होता आणि तिला अनुभवत होता, पण संपूर्ण रस्त्यात कोणीही एकमेकांशी बोलले नाही. 30 मिनिटांनंतर ते फार्म हाऊसवर पोहोचले. आराध्याने ड्रायव्हरला जाण्यास सांगितले. तेव्हा तो गेला. आकाश अजूनही आराध्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता, पण आराध्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा हात पकडून त्याला फार्म हाऊसहून आत घेऊन जाऊ लागली. आराध्याने दरवाजा उघडला तेव्हा तिथे खूप अंधार होता. तिने आकाशचा हात पकडला आणि त्याला दरवाजाच्या आत घेऊन त्याच्यापासून दूर झाली. थोड्या वेळाने जेव्हा आकाशला आराध्याची कोणतीही हालचाल जाणवली नाही, तेव्हा त्याने तिला हाक मारली, आराध्या, आराध्या. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो स्विचबोर्डकडे वाढला आणि दिवे चालू केले. संपूर्ण घराचे दृश्य बघून त्याला धक्का बसला. सगळीकडे फुलं फुलं होती. हार्ट शेपचे फुगे होते.
ते सर्व खूप सुंदर होते, पण आकाशची नजर आराध्याला शोधत होती. तो तिला हाक मारत रूमच्या दिशेने वाढला. त्याने रूमचा दरवाजा उघडला तेव्हा आतले दृश्य बघून त्याला पुन्हा धक्का बसला. खोलीत प्रकाश कमी होता. फक्त मेणबत्त्याचा प्रकाश होता. खाली फरशीवर अनेक पांढऱ्या आणि लाल गुलाबाच्या पाकळ्यांमधून रस्ता बनलेला होता. बेडवरही अनेक पाकळ्या विखुरलेल्या पडलेल्या होत्या. आता आकाशला फक्त लवकरात लवकर आराध्याला बघायचे होते, पण रूममध्येही आराध्या नव्हती. तो आत गेला आणि बाल्कनीच्या दिशेने वाढला. त्याचा अंदाजा बरोबर होता. आराध्या तिथे बाल्कनीमध्ये उभी राहून रात्रीची गहरी शांतता बघत होती. चंद्रातून गळून येणारा प्रकाश तिच्या बदामाच्या रंगाच्या त्वचेला अधिक उजळवत होता. आकाशने तिला पाहिले आणि तिच्या जवळ जाऊन तिला मागे उभे राहून आपल्या बाहूमध्ये घेतले. त्याचे हात जसे आराध्याच्या उघड्या पोटावर आणि कमरेला स्पर्श झाले, ती शहरून गेली. आराध्याने आपले डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला त्याच्या बाहूमध्ये शिथित सोडून दिले. आकाशने आराध्याला आपल्या आणखीन जवळ केले आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळूच आपल्या गंभीर आणि मधोश आवाजात म्हणाला, "काय गोष्ट आहे बायको, आज इतके सगळे कशाच्या आनंदात?" पण आराध्या काहीही बोलली नाही. फक्त तिने मागे आपल्या छातीवर आपले डोके टेकवले. तेव्हा आकाशच्या ओठावर एक सुंदरसे हास्य आले. तो थोडा खाली झुकला आणि त्याने आराध्याच्या खांद्यावर आपले ओठ ठेवले. आराध्याचा श्वास वेगाने वाढला. त्याचवेळी तिचे हृदयाचे ठोके देखील वाढले. आकाश तिच्या घाबरल्याने आणि वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांनी परिचित होता. त्याने आराध्याच्या मानेवर एक हळूवार चुंबन घेतले आणि तिला आपल्याकडे फिरवून छातीशी लावले आणि तिच्या बनमध्ये बांधलेले केस सोडून दिले. आराध्याने जवळच पडलेले म्युझिक सिस्टीम चालू केली. पाहिलं मी तुला, तू तर जादू केलीस. या स्वप्नात माझ्या रंग तू भरले सारे. श्वासाच्या हिदोळ्यावर जीव माझा झुलतोय. या एक क्षणाचे साक्षीदार हे चंद्रतारे. माझ्या मनात आज प्रीतीचा पाऊस येतोय. तुझ्या मिठीत मला हे जग विसरायचंय. आज इथे थांब, कुठे दूर जाऊ नको. तुझ्याशिवाय आता एक क्षणही राहवत नाही. आकाश आणि आराध्या अजूनही एकमेकांच्या बाहूमध्ये होते. आकाशने आराध्याला कमरेतून पकडून आपल्या खूप जवळ करत म्हटले, बायको, तू मला सांगितले नाहीस हे सगळं का? आराध्याने त्याला पाहिले आणि म्हणाली, कारण मला आमच्या या नात्यात पुढे वाढायचे आहे आकाश. ही पहिलीच वेळ होती जेव्हा आराध्याने त्याला त्याच्या नावाने बोलवले होते. आकाश फक्त एकटक तिला बघत होता. त्याची नजर आराध्यावरून हटायलाही तयार नव्हती. ती खरंच आज अतिशय सुंदर दिसत होती. कदाचित आज तिच्यावर आकाशच्या प्रेमाचा रंग चढला होता. आराध्याने तिला पाहिले आणि तिच्या कपाळावर आपले कपाळ ठेवत म्हटले, आम्ही आतापर्यंतच्या प्रत्येक चुकीसाठी माफी मागतो. नेहमी माझ्यामुळे तुम्ही त्रासात राहिले आहात. कृपया मला माफ करा आकाश, प्लीज. आकाशने यापुढे तिला काही बोलू दिले नाही. त्याने आपले ओठ आराध्याच्या ओठावर ठेवून तिचे ओठ बंद केले आणि उत्कंठतेने तिला किस करू लागला. थोड्या वेळाने त्याला वाटले की आराध्याला श्वास घेण्यास अडचण येत आहे. तेव्हा त्याने तिला सोडून दिले आणि तिचे कपाळाचे चुंबन घेतले. आराध्याचे डोळे बंद झाले आणि तिचे हृदयाचे ठोके वाढले. आकाश पुन्हा एकदा तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी पुढे सरकला, पण आराध्याने खोडीने त्याला धक्का दिला आणि वळून जाऊ लागली. पण आकाशने तिच्या साडीचा पदर पकडला. आराध्या अचानक थांबली. तिने मागे वळून आपला पदराला मधून पकडून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आकाशच्या चेहऱ्यावर तर खोडकर स्मित घेऊन तिच्याकडे बघत होता. आराध्याने निरागस चेहरा करून त्याला पाहिले, पण आकाशने तिच्या त्या मनमोहक अवतारावरही तिला सोडले नाही. त्याने आराध्याचा पदर आपल्या हातात गुंडाळायला सुरुवात केली. तेव्हा आराध्याही त्याच्यासोबत हळूहळू त्याच्या जवळ येत होती. यासोबतच तिचे मन धडधडत होते, जणू आता ते फाटून बाहेर येईल. आकाशने जेव्हा तिचा पदर आपल्या हातात गुंडाळला तेव्हा आता आराध्या त्याला पाठ करून त्याच्या खूप जवळ उभी होती. आकाशने तिच्या कमरेत आपले हात घालून तिला पोटावरून पकडले आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, बायको, आता सहन होत नाहीये मला तुझ्यापासून दूर राहणे. तुझ्या बाहूमध्ये जगायचे आहे आणि याचमध्ये मरायचे आहे. मी तर भटकणार प्रवासी होतो. तू भेटल्यावर आश्रय मिळाला आहे. आता का तुझ्यापासून दूर होऊ? स्वतःला का वेगर करू? आराध्याने जेव्हा त्याच्या या ओळी ऐकल्या तेव्हा त्याच्या ओठावर स्मित हास्य आणि डोळ्यात नमी होती. तिने काही न बोलता आपल्या पोटावर गुंडाळलेल्या आकाशच्या हातावर आपले हात ठेवले, जणू तिने आकाशला आपल्या जवळ येण्याचा, तिच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिला होता. तिने मागितलेल्या परवानगीचे उत्तर दिले होते.
आकाशने जेव्हा आपल्या हातावर आराध्याच्या मऊ हाताचा स्पर्श जाणवला तेव्हा त्याने तिला थोडे आणखीन घट्ट आपल्या जवळ केले. आकाशने तिचे मोकळे लांब केस आपल्या एक हाताने एक बाजूला केले आणि तिच्या खांद्यावर आपले ओठ ठेवून तिला चुंबन घेतले. आराध्याने आपले डोळे बंद केले. आकाश आता पुढे सरकत तिच्या मानेवर आपले ओठ फिरवू लागला. तिच्या मानेवर हळुवारपणे चुंबन करू लागला. आराध्याचा सुगंध त्याला बेधुंद करत होता. तो नेहमी स्वतःला आराध्यासाठी कंट्रोल करत असे, पण आज ते नियंत्रण सुटत होते. आज आराध्याही त्याला साथ देण्यासाठी तयार होती. आज तो तिला मनसोक्त प्रेम करू इच्छित होता. आकाशच्या किशेसने आराध्या शहरून सिमटून जात होती. ती आकाशच्या शरीराची उष्णता अनुभवत होती. दोघांचा श्वास खूप वेगवान आणि गरम झाला होता. जेव्हा तिला सहन झाले नाही तेव्हा ती पटकन पलटली आणि आकाशच्या छातीला लागली. तिने आकाशच्या शर्टला घट्ट आपल्या मुठीत पकडले होते आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या छातीत लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या या कृत्यावर आकाश हसला. तो तिची घबराट समजून घेत होता. त्याने आराध्याला आपल्या बाहूमध्ये घट्ट करत हळूच म्हटले, "बायको, जर तू तयार नसशील तर आपण थांबू शकतो. तुला माझ्यासाठी स्वतःचा बळी देण्याची गरज नाही." आराध्याने नजर वर करून त्या व्यक्तीकडे पाहिले, जो अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःची नव्हे तर तिची काळजी करत होता. आराध्याने 2-3 वेळा जलद डोळ्यांनी उघडझाप केली. मग जेव्हा तिला समजले नाही की तिने काय करावे, तेव्हा तिने न विचार करता आकाशच्या कॉलर पकडून ओढले. अचानक असे केल्याने आकाश धक्क्याने आराध्याच्या चेहऱ्याजवळ आला. आराध्याने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि हळूच म्हणाली, "मला तुझी गरज आहे." हे बोलून तिने त्याच्या ओठावर आपले मऊ गुलाबी ओठ ठेवले. आकाशने तिला कमरेतून घट्ट पकडले आणि आपल्या बाहूमध्ये उचलून बेडवर घेऊन गेला. त्याने हळूच आराध्याला बेडवर ठेवले आणि तिच्यावर झुकून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. आराध्याचे हात त्याच्या छातीवर होते. आकाशने आपले शर्टचे बटन उघडले आणि आपला शर्ट काढला. आराध्याने आपले डोळे बंद केले होते. आकाशने तिच्या डोळ्यांना एक-एक करून चुंबन घेतले आणि तिच्या गालांना आपल्या गालांनी लावत तिच्या कानशिलाचे चुंबन घेत म्हणाला, "माझे तुझ्यावर प्रेम आहे बायको. आय लव्ह यू. माझा स्वीकार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद." हे बोलून त्याने पुन्हा एकदा तिच्या ओठांचे चुंबन घेतले आणि तिच्या गळ्यावर चुंबन करत तो खाली जाऊ लागला. आराध्या त्याच्या प्रत्येक स्पर्शाला शहरवून येत होती. आकाशने आराध्याच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून हटवला. तेव्हा आराध्या पलटली. आकाशने हळूच तिचे पाठ सैलवत तिच्या ब्लाऊजची दोरी उघडून तिच्या पाठीचे चुंबन करू लागला. त्याचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन आराध्यासाठी त्याच्या प्रेमाचा पुरावा होता. आकाशने तिला सरळ केले आणि तिच्या पोटावर आपले ओठ ठेवले. आराध्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि तिने आपले दोन्ही हात मुठीत घट्ट करून बेडशीटला पकडले. आकाशने जेव्हा तिला असे पाहिले तेव्हा तिच्या हातातून बेडशीट सोडून आपल्या हाताची बोटे आराध्याच्या हाताच्या बोटांमध्ये गुंतवली. खोलीत येणाऱ्या चंद्राच्या किरणाची सुद्धा आज त्या दोघांच्या प्रेमाच्या साक्षीदार बनत होत्या. रात्र गहरी होत होती आणि त्याचसोबत गहरे होत होते त्या दोघांचे प्रेम. हा क्षण त्यांच्या दोघांच्याही आयुष्यातील तो क्षण होता, ज्यात दोघांनीही स्वतःला एकमेकांना सोपवून दिले होते. तो क्षण ज्यात दोघेही एकमेकांना अनुभवत एकमेकांत हरवले होते. रात्र आता उतरू लागली होती, पण त्या दोघांचे प्रेम शिखर चढत होते. भले आराध्या कितीही आकाशपासून दूर राहिली होती, शेवटी तिला त्याच्याकडेच परत यायचे होते. आणि इकडे आकाशने, ज्याने नेहमी स्वतःपेक्षा आराध्याला वरचे स्थान दिले होते, त्याला माहीत होते, खात्री होती आपल्या प्रेमावर, की आराध्या एक दिवस त्याचेच व्हावे लागणार आहे. हे त्याच्या दोघांच्या आत्मेचे मिलन होते. त्यांच्या दोघांच्या प्रेमाला या रात्रीने नव्या उंचीवर आणून ठेवले होते. प्रेमात बुडलेले दोघेही सुमारे रात्रीच्या 3 वाजता एकमेकांच्या बाहूमध्ये थकून झोपी गेले. पुढील सकाळी पुन्हा एक नवीन सवेरा आणणार होती, पण काय होणार होते हे तर येणाऱ्या काळच सांगणार होता. असो, ती प्रेमळ रात्र उतरून गेली. पुढील सकाळी खोलीच्या खिडक्याच्या पडद्यातून गळून येणाऱ्या सूर्याचा प्रकाश जेव्हा आराध्याच्या चेहऱ्यावर पडला तेव्हा तिने कूस बदलून आपला चेहरा आकाशच्या छातीवर लपवून घेतला. आकाश, जो आधीच जागा झाला होता, तो आराध्याच्या कृत्य बघून हसला. त्याने प्रेमाने आराध्याच्या गालाला सैलवलं. आराध्याने पुन्हा कूस बदलून त्याचा हात आपल्या गळ्यावरून बाजूला केला आणि तिने आपला हात आकाशच्या शर्टलेस छातीवर ठेवला. आकाश फक्त तिला बघत होता. तो प्रेमाने तिच्या उघड्या पाठीला सहलवत होता. आराध्याने नाईलाजाने आपले डोळे हळूच उघडले. तेव्हा तिने स्वतःला आकाशच्या बाहूमध्ये पाहिले. आकाशने हसून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला,
गुड मॉर्निंग बायको. आराध्याने हसून त्याला पाहिले आणि म्हणाली, गुड मॉर्निंग. आकाशने मोठ्या प्रेमाने तिला आपल्या बाहूमध्ये घेतले आणि म्हणाला, खूप खूप धन्यवाद बायको, काल रात्रीसाठी या सुंदर सरप्राईजसाठी. आराध्या काही बोलली नाही. तिने हसून फक्त आकाशकडे पाहिले आणि त्याच्या छातीला लागून एक निरागस बाळाप्रमाणे म्हणाली, मला झोप येत आहे, मला आणखीन झोपायचे आहे. आकाश तिच्या बालिश कृत्यावर हसला आणि तिला सोडून बाजूला होत उठला आणि बाजूला पडलेला आपला शर्ट तिला देत म्हणाला, आधी कपडे घाल, नाहीतर मला कोणत्याही गोष्टीसाठी दोष देऊ नकोस मग. त्याच्या बोलण्यातून आणि डोळ्यातून झळकणारी खोडी पाहून आराध्या लाजली. तिने त्याच्या हातातून शर्ट घेतला तेव्हा आकाश तिच्याकडे पाठ करून बसला. हे बघून आराध्या हसली. तिने त्याचा शर्ट घातला आणि आकाशचा हात पकडून त्याला बेडवर झोपवले आणि स्वतः पूर्णपणे त्याच्यावर झोपून गेली. आकाश हसून म्हणाला, बायको, काय इरादा आहे? आराध्या हसून म्हणाली, मला झोप येत आहे, मला झोपायचे आहे बस. तेव्हा आकाश म्हणाला, पण मला तर उठू दे. तर आराध्याने त्याला घट्ट पकडत म्हटले, नाही, मला असेच झोपायचे आहे. आकाश तिच्या लहान मुलासारख्या हट्टाला आणि मासूमियतला बघून हसत होता. मग त्याने तिच्या केसांना सहलवत म्हटले, ठीक आहे बाबा, ठीक आहे, झोपून जा. थोड्याच वेळात आराध्याला झोप लागली आणि आकाशही तिला बघता बघता झोपी गेला. बाकी पुढील भागात. आजचा भाग. एक विचार मनात आला की प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण नक्कीच येतो जेव्हा आपण आपल्या चाहत्याला आपले सर्वस्व देतो, फक्त आणि फक्त त्या एकासाठी स्वतःला समर्पित करतो. आणि मला वाटते की तो क्षण आपल्यासाठी खूप खास असतो. आणि आज फक्त त्या फिलिंग्स आराध्या आणि आकाशच्या माध्यमातून शब्दाद्वारे उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना आजचा भाग आवडेल. कमेंट करून सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्या. खूप खूप धन्यवाद.